रामकृष्ण हरी. अभंग क्रमांक 110. चाल केला सी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. चाल केला सी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. तुझ पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. तुझ पापची नाही ऐसे, नाम घेता जवळी वसे. पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी. पंचपातकांच्या कोडी, नामे जळता न लगे घडी. केली मागे नको राहू, केली मागे नको राहू. तुझ जमान आम्ही आहो, करी तुझसे करवती, अनिक नामे घेऊ कती. करी तुझसे करवती, अनिक नामे घेऊ किती. तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा, रीग नाही निगती ज्वाळा. अर्थ: अरे, तू आता हरिभक्ती करण्यास सज्ज झाला आहेस, तर चल, तुला आता सर्व गोष्टींपासून म्हणजे माईक पदार्थांपासून मोकळे केले आहे. त्यामुळे वेळोवेळा कायमस्वरूपी विठ्ठल असे बोलत जावेस. असे एकही पाप नाही की जे विठ्ठलाचे नाम घेतल्यावर तुझ्याजवळ राहील. पंचपतकांच्या सारख्या कोट्यावधी पतकांच्या राशी असतील तरी विठ्ठल नामाने ते जळून जाण्यास एक घटका देखील लागणार नाही. अरे, तू मागे कितीही पाप केले असतील तरी त्याविषयी विचार करू नकोस. विठ्ठल नामाने तुझे कल्याणच होईल, याविषयी आम्ही जामीनदार आहोत. अरे, तुला यापुढे देखील जेवढी काही पातके करायची असतील तेवढी कर. अनेक पातके आहेत, त्यांचे नाव तरी तुला किती सांगू तेवढे देखील पातके कर. परंतु वेळोवेळा विठ्ठलाचे नामस्मरण कर, तुला ती पातके बाधा करणार नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, अरे, हरीच्या नामाग्नी मध्ये इतकी ताकद आहे की तेथे काळाला देखील जागा नाही व पातके तर ते भस्म करून टाकते. या अभंगाचा तात्पर्य अर्थ पाप करावे असे नाही, तर हरीच्या नामाचा महिमा सांगण्याचा खरा